सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मधील अनेक मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत असूनही अंतिम यादीतून वगळण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकारामुळे संबंधित मतदारांचा घटनात्मक मतदानाचा हक्क बाधित होत असल्याचा आरोप भारताचा कम्युनिस्ट पक्ष यांच्याकडून करण्यात आला आहे। प्रभाग क्रमांक 18 मधून माकपच्या अधिकृत उमेदवार तथा माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांनी व्यापक लोकहित व आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या पालनाच्या दृष्टीने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्या यादीची पडताळणी केली असता संबंधित मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 18 मध्ये समाविष्ट होती। मात्र अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सखोल तपासणी केली असता प्रारूप यादीतील अनेक मतदारांची नावे अंतिम यादीतून वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले। ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे संबंधित मतदारांचा मतदानाचा मूलभूत हक्क हिरावून घेतला गेला आहे। प्रभाग क्रमांक 18 मधील ज्या मतदारांची नावे अंतिम यादीतून वगळण्यात आली किंवा अन्य प्रभागात स्थलांतरित करण्यात आली आहेत त्या मतदारांची नावे प्रारूप यादीप्रमाणे पुन्हा प्रभाग क्रमांक 18 मध्येच नोंदवून त्यांना त्याच प्रभागातून मतदानाचा अधिकार देणे हे कायदेशीर व संवैधानिक न्यायाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे। अन्यथा योग्य तो न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिला आहे। अंतिम यादी करत असताना त्यातले वगळून CPMचे जे कट्टर मतदार आहेत त्यांना 16 आणि 17 मध्ये टाकण्याचा कुटील डाव केलेला आहे। याबद्दल महापालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबासे यांच्याशी फोनवर मी बोललो। त्यांनी सांगितलं आमचे सहाय्यक निवडणूक आयुक्त पेंटर आहेत त्यांच्याकडे लेखी तक्रार तुम्ही द्या, मी 100% याची चौकशी करेन आणि सत्य बाहेर काढेन असं त्यांनी शब्द दिलं। त्यानुसार सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री रामचंद्र पेंटर यांची रविवारी असतानासुद्धा तर सकाळी 11 वाजता त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे। कमिशनरचं निवेदन त्याला दिलेलं आहे। राज्य निवडणूक आयुक्ताकडे सुद्धा ही तक्रार आम्ही पाठवलेली आहे आणि महापालिकेचे आयुक्त निवडणूक प्रमुख डॉक्टर ओंबासे यांना मी असं अपील करत आहे की 726 मतं पूर्वत 18 मध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, अन्यथा याकरता हायकोर्टात गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही। यावेळी झालेल्या शिष्टमंडळात माकपचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, विल्यम ससाणे, दाऊद शेख, हाजाबाई करजगी, जावेद सगरी आदी उपस्थित होते। मतदार लोक त्याच्यामधून मतदानाला वंचित राहतील आणि ते मतदान करू शकणार नाहीत, म्हणून मी शासनाला विनंती करते तुम्ही जर हे लवकरात लवकर प्रकरण हे केलं नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ। आताच आमचे कॉम्रेड आडमास्त्रांनी आयुक्त साहेबांना फोन केला डॉक्टर ओंबासेंना सकाळी आणि मग त्यांनी सांगितले की तुम्ही आमच्या सहकारी जे आहेत पेंटर साहेब त्यांना तुम्ही निवेदन नेऊन द्या। मग ते आम्ही त्या आज रविवार असताना सुद्धा पेंटर साहेब आले आणि आमचे कॉम्रेड आडम मास्तर आम्ही त्यांना जाऊन निवेदन देऊन आलेलो आहोत। तर याची लवकरात लवकर चौकशी व्हावी, नाही तर मी मतदानाला निवडणुकीला विरोध करण्यास न्यायालयात जाईल।